दाजी कशी भाजी पाटोड्याची आमटी? पातोड्याची आमटी एकदम सुंदर आहे. हा. हे आम्ही छान बनवतो. माझ्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनल नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. तर आज आमचे 10K पूर्ण झालेले आहे. तर तुम्ही याच्यावर बघू शकता आणि आम्ही खूप हॅपी आहे. दीदी आलेली आहे, ओम करण आलेला आहे आणि साई पण आहे इथे, हे पण आहे आणि इकडे दाजी पण आहे. तर आमची ही पूर्ण फॅमिली आज आम्ही म्हटलं चला सेलिब्रेशन मस्त करू आपण. तर असं आहे. तर आता आम्ही केक पण आणलेला आहे, तुम्ही बघा 10K छानसा छोटासा केक आणला. तर आता आम्ही मस्त सेलिब्रेशन करतो. चला आपण आता केक कटिंग करू. मम्मीचं तर दाजी दीदी आम्ही आता सेलिब्रेशन करतोच आहे. तर दाजी काय बोलायचं? म्हणजे 10K सबस्क्राईब बरोबर. दाजी काय बोलायचं तुम्हाला? फायनली 10K झाल्याबद्दल तुझं अभिनंदन. दाजी अभिनंदन, थँक्यू, धन्यवाद. तर हे बघा, तुम्हाला कदाचित वाटत असेल आमची फॅमिली थोडस बोलण्यात जरा अडखडतं किंवा एवढी कम्फर्टेबल नसते, पण तरी पण थोडंफार दाजींनी दीदी बोलतात आणि थोडं लाजतात. आता नवीन नवीन आहे सगळ्यांसाठीच हे, तरी पण छानपैकी बोलले. आणि तुम्ही हो, तुम्हाला काय बोलायचंय? अभिनंदन. अभिनंदन तुझे 10K सबस्क्रायबर झाल्याबद्दल. मुलांनो मावशीला अभिनंदन करा. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन मम्मी. आणि आईला द्या अभिनंदन मम्मी, तुझे 3 झाले. आणि मम्मी बसलेली आहे. थोडस मम्मीचे पाय दुखत होते म्हणून आम्ही खुर्ची दिली मम्मीला बसायला. म्हटलं तू बस, आम्ही सगळे उभे राहतो. आणि दादा हे बघा छानसं आम्ही आता इथे छान 10Kचं लावलंय. थोडं छोटस आहे, आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही सेलिब्रेशन करतोय. तर या निमित्ताने आम्ही आता केक पण आणलाय, मी तुम्हाला दाखवला. तर आता आम्ही कटिंग करतो, मम्मीला सांगतो आणि थोडाफार हात लावतो आम्हीच. चला 10K चला. तिकडून जास्त आहे. मम्मीला मी खाऊ घालते आणि मम्मी तूच मला खाऊ घाल. छानसं असं मस्त सेलिब्रेशन झालं आमचं आणि आम्ही खूप खूप खुश आहे आणि खूप आभारी आहे का तुम्ही आमचं इतकं कमी दिवसात खूप सपोर्ट केला आमच्या चॅनलला. आणि म्हणजे खूप असं शब्दात आम्हाला सांगता येत नाही का एवढं कमी दिवसात आमचे सबस्क्राईब झाले. का ग मम्मी? आता तू बोल. तर असंच मला पण तुम्ही सपोर्ट करत राहा आणि जे बी तुम्ही मला सांगाल की रेसिपी काकू मला हे पाहिजे ते रेसिपी मी तुम्हाला तयार करून दाखवेल. आणि परवा जे येणारा दिवस आहे त्या दिवशी मी तुम्हाला बेसन आणि रव्याचे लाडू एकदम सुंदर पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे. तर ते मी दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर दीदी ये तू. तरी बघा ही माझ्या दिदीला तुम्ही बघितलंच आहे. तर असं आमचं छानसं सेलिब्रेशन झालंय. तर आता आम्ही मस्त काय दीदूला बोलायचंय? मम्मी एवढ्या छान छान रेसिपी करून दाखवते, लोकांना खूप आवडतंय. खूप छान, पहिल्यापासून स्वयंपाकाची एकदमच छान आहे नाही, टेस्ट आहे. सुपर आहे मम्मी एकदम. शब्द बोलायचे म्हटलं, मम्मीला म्हटलं तू बोल काहीतरी. हो, तर बघा आम्हाला फार कमी दिवसामध्ये तुम्ही सपोर्ट केलेला आहे. असंच आम्हाला पुढच्या पण व्हिडिओला सपोर्ट करा. मम्मीला म्हटलं तुला अजून काय बोलायचंय का? बोल. तू युट्यूब फॅमिली आपली एवढी छान वाढलीये, एवढ्या कमी दिवसात आपल्याला खूप छान प्रतिसाद भेटलाय. तर तू बोल म्हटलं काहीतरी. मी एवढंच बोलेल तुम्हाला का आम्हाला कमी दिवसामध्ये फार तुम्ही आम्हाला सपोर्ट केलेला आहे. असंच परत तुम्ही आम्हाला सपोर्ट करत आहात. आणि हे बघा छान आता हे सेलिब्रेशन झालंच आहे ना. आता याच्या पुढेही आमचे छान 50K झाले पाहिजे. तर तुमचा असंच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. तर आम्ही छान छान व्हिडिओ आम्ही घेऊनच येत राहू. रेसिपी असो, काही वेगळ्या गोष्टी असो. तर असं आहे. तर आता आम्ही जेवणाला बसतोय. तर आता मेनू मध्ये आम्ही काय केलंय तर मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पण जेवणाला या. चला तर मग. चला मग. तर आम्ही सगळा स्वयंपाक केलेला आहे. तो स्वयंपाक मी तुम्हाला दाखवते.
तर मी घाई गडबडीत असल्यामुळे आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे नाशिकला, तर मी साधी पाटोड्याची भाजी केलेली, खिशींची केलेली आहे. तर ती दाखवते तुम्हाला. ज्यावेळेस मी त्या सातपुडाच्या पाटोड्या करेल त्या मी तुम्हाला दाखवेल. तर हे बघा मस्तपैकी पाटोड्याची आमटी मस्त झालेली आणि ही मम्मीने बनवली आहे. इकडे भात आहे, राईस आहे आणि हे आंबे कापलेले आहे मुलांना. इकडे आपल्या चपात्या, इथं चपात्या आहे. पुढे दाखवते तुम्हाला. बघा दीदी वाढते सर्वांना. हे बघा सगळे बसले जेवायला. करण हे बघा दीदी इथे, ओम, साई. आणि जेव्हाही आम्ही जेवायला बसतो तर दीदीकडे वाढायला आम्ही तीच वाढते, कारण की ती एकदम प्रॉपर वाढते. हे कृष्ण आहे, तुम्हाला एक नवीन चेहरा दिसत असेल. हे कृष्ण आहे दीदीच्या लहान नणदबाई आहे, त्यांचा मुलगा आहे. दाजी कशी आहे भाजी? पाटोड्याची आमटी. पातोड्याची आमटी एकदम सुंदर आहे. हा. नेहमी आम्ही छान बनवतात. पातोड्याची भाजी स्पेशल बनवतात. हा. आणि एकदम सुंदर झाली भाजी, पातोड्याची भाजी. तर आता सगळेपैकी मस्त दीदीने सगळ्यांना वाढून दिलंय. सगळ्यांना खूप भूक लागली आहे, कारण की खूप वेळ होऊन गेला. तर आता आम्ही जेवायला बसतो. दीदीने मला पण वाढलेलं आहे, तर मी नेक्स्ट पुढे दाखवते तुम्हाला. तर आता आमचे मस्त जेवण झाले, सगळ्यांनी पोट भरून मस्त जेवण केले. बघा सगळे मस्त बसले आरामशीर, जरा दमलेचे सगळे. तर हे बघा मम्मी, आणि मम्मीला आता काहीतरी बोलायचंय. आता मम्मी सांगेल, मी दाखवते. तर बघा हे सगळे दमलेले आहेत आणि ते शॉपिंग करून आलेले आहेत. मुलींच्या तर शॉपिंग झाल्या आहे आणि जावई लोक, नातू लोक राहिले होते, त्यांना आज मी शॉपिंगला पाठवलं. ते सगळे शॉपिंग करून आलेले आहेत. आणि फार दिवसापूर्वी तुम्ही म्हणत होते व्हिडिओमध्ये का साईला आम्हाला दाखवा, साईला दाखवा. तर आम्ही साईला का नाही दाखवलं? तो म्हटलं ताई मी ज्या 10K होतील ना त्यावेळेस मी व्हिडिओमध्ये येईल. तर चल साई. तर आहे साई. आहे साई. तर आता आणि माझ्या मोठ्या मुलीच्या नंदीची मुलगा पण आलेला आहे, त्यांना पण मी दाखवते. चल कृष्णा. हे आहे कृष्णा. हे कृष्णा. राधे कृष्ण. हा. तर मेन आमचं सगळं बघणारा साईच आहे. सगळं साई बघतो आमची. म्हणजे मी थांबा मी दाखवते, सेल्फीमध्ये दाखवते. तर सगळ्यांना वाटत असेल कदाचित सगळं हे एवढं जेही आमचं एडिटिंग असो काही असो, साई खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट करतो. तो सगळं हँडल करून घेतो. मेन साई आहे. बघून घ्या तुम्ही. हाय सर्वांना माझा. आणि खूप छान वाटतं मम्मीने असंच पुढे चॅनलला हे केलं पाहिजे, आणि माझा फुल सपोर्ट आहे मम्मीला. मम्मीने अजून ग्रो केली पाहिजे चॅनल. माझा पण सपोर्ट आहे, सर्वांचा सपोर्ट आहे, पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे. असा सपोर्ट तुम्ही पण द्या, आणि सर्व मिळून आपण मम्मीला आणि आईला, आजीला, म्हणजे मी आजीला आई म्हणतो, तर सर्वांना दोघांना पुढे नेऊ. आणि पूर्ण युट्यूब, हे सगळे युट्यूब व्ह्युअर्स आपल्याकडे बघतील आपला, बघू आपण. तर अजून बघा पहिल्यांदा तो आलाय कॅमेरा समोर, तर एवढी प्रॅक्टिस नसेल तरी बऱ्यापैकी खूप छान बोलला तो. आणि जे आहे एडिटिंग असो काही असो, आज मी सांगितलं का हे सगळं खरं साई करतो, आणि तो बोलला ना मग मी 10K होतील तेव्हाच मी समोर येईल. म्हटलं ठीक आहे. तर आता आम्ही सगळे बसलेलो आहे. बघा आता थोडंफार मम्मी पण बोलली. आता आमचे जेवण पण झाले, तुम्ही सांगितलं, मी तुम्हाला आधी सांगितलंच. तर हे तुम्हाला कदाचित हे दिसत नसते, ते जरा दमले होते, ते घरी निघून गेले. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आम्ही 10K सेलिब्रेशन खूप छान केलं. यात माझी दीदी, दाजी सहभागी झाले, ओमकरण, कृष्ण असो, साई, मम्मी, असंच आम्ही छान एकत्र राहतोच. आणि काही असले छोटे मोठे कार्यक्रम आम्ही एकत्र येतोच. आणि मम्मी तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.